जगदंब जगदंब निश्चयाचा महामेरू बहुजनांच्या आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत जयवंत नीतिवंत पुण्यवंत क्षत्रिय मराठा कुलवंत वरदवंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। सह्याद्रीच्या कड्या कपाळातून उभा महाराष्ट्रभर रात्री दिवस करून अवघा महाराष्ट्र मुघलांच्या तावडीतून शाबूत ठेवला अशा महान पराक्रम राजाचे स्मरण होऊ शकेल एवढा महाराष्ट्र कृतज्ञ कधी करू शकणार नाही। आपल्या प्रभावित वक्तज्ञाने ज्या शत्रूची मते बदलतो तो महाप्रबळ। विद्या ही तलवारीसारखी असते परंतु तिचे महत्त्व धारण करणाऱ्यावर अवलंबून असते। आज आमच्या तलवारींना धार आहे परंतु क्रांतीच्या विचारांना धार येताना दिसत नाही। बदल हा निसर्गाचा नियम आहे परंतु तो अनपेक्षित नव्हता, अपेक्षित असावा। आज माझ्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजीराजांच्या विचारांची, छत्रपती शिवाजीराजांच्या आचारांची आणि छत्रपती शिवाजीराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची आज माझ्या महाराष्ट्राला गरज आहे। कारणही तसेच आहे असं म्हणतात ना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तथात्मानं सृज्यम्यहम्। ज्या क्षणाला धर्मावर ग्लानी येते त्या क्षणाला कोणत्या तरी संताला, कोणत्या तरी माणसाला, कोणत्या तरी भगवंताला या पृथ्वी तलावर अवतार घ्यावाच लागतो। आजही तेच झालंय। छत्रपती शिवाजी राजाचं नाव घेतलं की फक्त राडा या पलीकडे राजा शिवाजी आम्हाला कधी कळालाच नाही। या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी राजा आम्ही कधी कळूनच घेतला नाही। आणि म्हणूनच की काय हिंडमंड भंडासुर खंडिनी उदंडमंड महिषासुरमर्दिनी शुंभ निर्धारिणी निर्धारिका महाराष्ट्र धर्मरक्षिका तुळजा भवानी। शिवरायांच्या जन्माचं आख्यान गायलं ऐकतोय कायलय 19 फेब्रुवारी 1630 साली या महाराष्ट्राच्या मातीला पहिलं सर्वात गोड स्वप्न म्हणजे राजा शिवाजींचा जन्म। 1630 साली जन्मलेला माझा राजा शिवाजी पुढे जाऊन 1680 ला जग सोडून निघून गेला। 1630 ते 1680 माझा राजा जगलाच किती, अवघे फक्त 50 वर्षे। अवघ्या 50 वर्ष असा काही इतिहास घडला की पुढची 50,000 लक्ष वर्ष उभ्या स्वराज्याचे दान महाराष्ट्राच्या पदरात घालून दिले। 350 वर्षांपूर्वी जन्मण्याचे नेतृत्व कर्तृत्व आणि 400 वर्षांनंतरही शिवाजीराजा जयंती साजरी करावी, कुणी मती ऐकावी, कुणी मती सांगावी, जणू काही शिवचरित्राची कमायाच घडवलेली नाही। आम्ही म्हणतोय ना हिंदवी स्वराज्य व्हावी श्रींची इच्छा। अरे पण तीच श्रींची इच्छा सत्यात निर्माण केली। ही अवलाद जिजाऊ माझ्या पोटी जन्माला आली तर या नाव राजे शिवाजी। अशा महाराष्ट्राच्या मातीत सह्याद्रीसाठी आणि विजयाच्या वाटेत आम्ही छाती फुगून सांगतो मला गर्व आहे मराठी असल्याचा, पण त्याच मराठी माणसाचा अभिमान, त्याच मराठी माणसाचा थाटपणा आणि त्याच मराठी माणसाची जगण्याची उमेद ज्या महापुरुषांनी निर्माण केली त्या नावराजे शिवाजी। शिवाजी हे 3 अक्षर या महाराष्ट्राच्या मातीला नवा अर्थ प्राप्त करून देतात। ज्या लोक उत्तरेत होते महत्वाचे स्थान इतिहासाच्या पानावर, मराठीच्या मनावर आणि रक्ताच्या कणाकणावर लिहिले गेले आणि स्वरूपाने हिंदू धर्म, हिंदू संस्कृती अखंड आणि अक्षम्य राहिल्या। त्या पराक्रमाच्या गाथा 7 समुद्र भार चावून तिथल्या अंतःकरणात ठाव घेऊ लागल्या। अशा या महाराष्ट्राच्या मातीत सह्याद्री आणि विजयाच्या वाटेत घडलेले नव चारित्र्य माझ्या शिवाजी राजाचे चारित्र्य आहे। ज्या राजाने महाराष्ट्राच्या मातीला हिंदवी स्वराज्य मिळवून दिले अशा राजास माझा मानाचा मुजरा। हवा वेगाने नव्हती हवेपेक्षा त्याचा वेग होता। असा जिजाऊंचा लेख लाखात नाही तर जगात एक होता। जय हिंद जय भारत।